नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो. राज्य सरकारने मराठ्यांसाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण जाहीर केलेले आणि त्या विरोधात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे. ओबीसीचे नेते राजाराम पाटील आणि साहेब या ठिकाणी ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात आणि त्या ठिकाणी स्वतःची याचिकाकर्ते आहेत. या आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केल्यानंतर तातडीने याची सुनावणी उद्या म्हणजे शुक्रवारी घेण्यात येणार आहे. खरं म्हणजे शुक्रवारी ही महाशिवरात्रीची सुट्टी आहे आणि तरी देखील ही सुनावणी घेण्यात येणार आहे. तर नक्की अशी काय गरज पडली की एवढ्या तातडीने या ठिकाणी सुनावणी सुरू होणार आहे. पाटील साहेब आपल्या सोबत आहेत. पाटील साहेबांशी आपण बोलणार. पाटील साहेब, उद्या शुक्रवारी अर्थातच ज्या दिवशी सुट्टी आहे त्याच दिवशी उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे. तर नक्की असं काय करणं की उद्या ती सुनावणी घेतली पाहिजे? आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खास करून इथल्या आपल्या आगरी कोळी कराडी भंडारी ओबीसी बांधवांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रात मराठ्यांचे 150 ते 200 आमदार आहेत. 13 मुख्यमंत्री, 12 डझनभर जास्त महसूल मंत्री, तेवढेच गृहमंत्री हे मराठा ब्राह्मणांचे झाले. आणि आज या सत्तेचा दुरुपयोग करून मराठा हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नाही, शोषित नाही, हे सगळ्या आयोगांनी, मागासवर्गीय आयोगांनी सांगितलेलं आहे. सुप्रीम कोर्टाने पण सांगितलं की मराठा कोणत्याच अर्थाने मागासलेला नाही, त्याला सगळ्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे. शिक्षणात असेल, राजकीय असेल, धार्मिक क्षेत्रात असेल, सत्तेच्या क्षेत्रात आहे. आणि तरी सुद्धा तो मागास आहे असा दाखवण्याचा अतिशय म्हणजे लज्जास्पद प्रयत्न मराठा राज्यकर्त्यांकडून होत असतो. मराठा मागासवर्गीय आयोग म्हणजे मागासवर्गीय आयोग हा मागासवर्गीय आहे पण उच्चवर्णीय असलेल्या मराठ्यांचा आयोग सतत स्थापन करण्यात येतो आणि त्यातून सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न आहे की मराठा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, मराठा सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे. हे असत्य विधान आहे. महाराष्ट्रात जर मराठे ज्यांच्याकडे सगळ्या प्रकारची सत्ता आहे, साखर कारखाने, 60% जमिनी, पाणी त्यांच्याकडे, राजकीय सत्ता आहे, तर तो गरीब पण नाही आणि तो मागासलेला पण नाही. तरी सुद्धा त्यांना मागास ठरवायचं, असा राज्यस्तरावर कुठला तरी एकतर्फी निर्णय घ्यायचा आणि त्या निर्णयाच्या आधारावर पोलीस भरती असेल, बाकीचे शिक्षणातले प्रवेश असेल करून घ्यायचे, वैद्यकीय प्रवेश करून घ्यायचे आणि मग सांगायचं की त्या अगोदर आम्ही दिलेले प्रवेश आहेत, मग आता ते पक्के करा. आणि ही गोष्ट ओबीसीना समजत नाही. ओबीसीना आपले शत्रू हे या ह्या महाराष्ट्रातले उच्चवर्णीय मराठे आहेत, ब्राह्मण आहेत, हे सामाजिक शत्रू आहेत, धार्मिक शत्रू आहेत, राजकीय शत्रू आहेत. ही ओळखच अजून झालेली नसल्यामुळे असा फायदा ते घेतात. आणि आता तसाच प्रकार आहे. निवडणुकीच्या अगोदर हे संविधानाला मान्य नसलेलं, न्यायालयाला मान्य नसलेलं आरक्षण देण्याचा प्रयत्न महाराष्ट्राच्या विधानसभेने घेतला. त्या ठरावाला आपल्या आगरी कोळी आमदारांनी सुद्धा सह्या ठोकून दिल्या. कारण त्यांना वाटतंय का अशा मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला तर आपल्या मतदारसंघात आगरी कोळ्यांना आरक्षण कळते कुठं, त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी पाठिंबा दिला आणि याचा फायदा मराठा बांधवांना आता होणार आहे. आणि म्हणून यामध्ये तातडीच्या सुनावणीची मागणी आमचे वकील आदरणीय ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, जयश्री ताई यांनी केली आणि ती निकड लक्षात घेऊन अशा प्रकारची भरती झाली तर तो ओबीसीवर सगळ्याच मागासवर्गीयांवर अन्याय होईल आणि म्हणून ही तातडीची सुनावणी लागलेली आहे. मी माझ्या ओबीसी बांधवांना सांगेन की आरक्षण हा संविधानिक आधार असलेला विषय आहे, तो राजकीय नेत्यांच्या हातातला विषय नाही. मुख्यमंत्री, महसूल मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री जरी त्यांचे असले तरी ते संविधानाच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत आणि संविधान आपला आधार आहे. आता उद्या शिवरात्री आहे, आपले लोक सगळे शिवरात्रीमध्ये गुंग असतील, शंकराचं भजन कीर्तन चालू असेल, कधीतरी संविधान सुद्धा त्या पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि संविधानाने जो न्याय सांगितला तो समजून घ्या. आणि म्हणून संविधान हे न्यायालयाला सुद्धा बंधनकारक आहे. त्यामुळे शिवरात्री असून सुद्धा उद्या सुनावणी लागली आणि सुनावणी त्यासाठीच आहे की या निवडणुकीच्या अगोदर मराठ्यांना पोलीस भरतीमध्ये प्राधान्य मिळून 10% आरक्षणाचा फायदा मिळावा आणि त्याचा फायदा घेऊन हे पोलीस नवी मुंबई, ठाणे, रायगडमध्ये येऊन आपल्या डोक्यावर बसतील, तहसीलदार येतील, कलेक्टर येतील आणि आपल्याला लुटालूट करतील. आणि हे टाळण्यासाठी या याचिकेच्या माध्यमातून आपण यांना आडवं गेलेलो आहोत आणि आपण आडवं गेलोय त्यासाठी तुम्ही आमच्या पाठीमागे उभे राहा, यासाठी आपण हे आता मीडियात बोलतोय. म्हणजे या ठिकाणी राज्य शासनानं जे सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये जे 10% आरक्षण या ठिकाणी मराठ्यांना दिलेलं आहे आणि त्याचा फायदा घेऊन जी पोलीस भरती सुरू आहे किंवा वैद्यकीय शिक्षणासाठी जी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे त्याला विरोध करण्यासाठी ही गोष्ट न्यायालयाच्या निदर्शनात आणून आता उद्या तातडीची सुनावणी या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. शेवट काय करायचं? मला हे सांगायचं आहे की आरक्षण हे ओबीसी, एससी, एसटी
या सामाजिक मागासलेल्या लोकांना असतं. आता पुन्हा एकदा सांगतो, सामाजिक मागासलेले म्हणजे फक्त आंबेडकरी लोक आहेत, बौद्ध आहेत असा गैरसमज आपल्या लोकांचा आहे. पण आदिवासी पण अतिमागास आहेत, त्यांना सुद्धा सगळे अधिकार नाकारलेले आहेत. एससी जातीतल्या सगळ्या लोकांना नाकारले. त्याच पद्धतीने ओबीसी म्हणजे आपण आगरी कोळी लोक हे मागास मिळत नाही. आजही आगऱ्यांचा मुख्यमंत्री होत नाही, कोळ्यांचा होत नाही, कराड्यांचा होत नाही. आम्हाला खासदारकीची तिकीट मिळत नाहीत, आमदारकीची तिकीट मिळत नाहीत. या सगळ्या अर्थाने आज बघा, आजकाल शिडकोनी पण निर्णय दिला. इथं नवी मुंबईला शिडकोनी ऑलरेडी लुटलं होतं. आता सांगतायत काय पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अख्खं कोकण आम्ही घेणार. हा निर्णय कोणी घेतला हो? हा मराठा एकनाथ शिंदेने घेतला. म्हणजे मराठे आम्हाला नेहमीच लुटत आलेत. त्या लुटारू लोकांच्या हातात ही सत्ता जर गेली, पोलीस सगळे जर त्यांचे भरती झाले, तर जसं मार आपण नेहमी पोलीस स्टेशनला खातो, जसं शिडको आल्यानंतर आपल्या लोकांना आत्महत्या टाकतात, ते मराठा पोलीस असतील तर आपल्यावर अन्याय होणार आहे. आणि ते डॉक्टर जरी असतील तरी आपल्यावर अन्याय होणार आहे. कारण नवी मुंबईला डॉक्टरांनी पण लुटलेलं आहे, पोलिसांनी तर लुटलेलं आहे, सगळ्यांना माहित आहे. ही लूट महाराष्ट्राची थांबावी म्हणून मागासवर्गीय एससी जातीतून, एसटी जातीतून, ओबीसीतून पण पोलीस झाले पाहिजेत. आणि हा आपला अधिकार टिकवण्यासाठी उद्या आम्ही कोर्टात गेलोय. या याचिकेच्या पाठीमागे उभे राहा. शंकराच्या पिंडीवर उद्या तुम्ही दही, दूध, तूप टाकाल, त्यातल्या तुपातला 1 रुपया आरक्षणाला सुद्धा लावला पाहिजे, हे सांगण्यासाठी मी इथे नम्रपणे आपल्याला विनंती करतोय. तर पाटील साहेबांची जी चर्चा आपण ऐकली, तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.